नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सोनम भावसार यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल आणि अशाच उत्तमोत्तम कथा तुम्हाला ऐकायची आवड असेल तर प्लीज दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, सबस्क्राईबच्या बटनाच्या शेजारी येते, ते बटन प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्र हो, सुरू करूयात. सोनम भावसार लिखित गोरा रंग की गोरे मन, काय निवड करू. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाची वेळ ठरली. दोन्हीकडची मंडळी उत्साहात होती. दोघांचीही अशा गोष्टीला सामोरी जायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे आपसुकच एक अनामिक हुरहुर दोघांनाही होती. तो तसा साधा, पण व्यवसायामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी होती. हुशारीचं तेज म्हणा हवं तर. ती मात्र अगदीच साधी. रंगानं सावळी पण अत्यंत हसरी, लगेच सगळ्यांना आपलंसं करून घेणारी. त्याची गाडी तिच्या घराकडे जायला सज्ज झाली. गाडीत त्याचे आईवडील, भाऊ आणि 2 मित्र असे सगळे त्याला चिडवत चिडवत प्रवास करायला लागले. त्याच्याही पोटात गुदगुल्या होत होत्या. पहिलीच वेळ होती ना. इकडे हिचाही साधासा साजेशृंगार चालू होता. फिक्कट लिंबू कलरची साडी, कपाळावर छोटीशी टिकली आणि केसात तिनेच तयार केलेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा. बस एवढाच काय तो तिचा मेकअप. गाडी दाराशी आली तसं तिच्या आईवडिलांनी त्यांचं स्वागत केलं. सगळी मंडळी घरात आली, बसली आणि थोड्याशा गप्पा झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. ती आपला पदर सावरत पोहे घेऊन बाहेर आली आणि तिला पाहिल्यावर त्याच्या सगळ्यात आधी डोळ्यात आला तो तिचा सावळा रंग आणि त्याची निराशा झाली. तिच्या मात्र काहीच लक्षात आलं नाही की काही डोळे असून अंध लोकांसाठी आपल्यापेक्षा आपला रंग ही आपली पहिली प्रतिमा तयार करतो. ती तशीच बसली. आणखी मग काही जुजबी प्रश्नांनंतर त्यांना दोघांना खाजगीत काही बोलता यावं यासाठी बाहेर जायला सांगितलं. ती त्याला गच्चीवर घेऊन गेली. गच्चीवर तिने सजवलेली, तिने जीव लावलेली छोटीशी बाग होती. तिने त्याला ती बाग अगदी मनापासून दाखवली. मग दोघे झोपाळ्यावर बसले. ती अगदी मोकळेपणानं बोलत होती, जणू तिने मनात त्याला हाच आपला भावी जोडीदार मानूनच टाकलेलं होतं. तो फक्त ऐकत होता. सावळ्या पण रेखीव चेहऱ्याला नेहाळत होता. तिचे बोलके डोळे, धारदार नाक त्याला भुरळ पाडत होते. तिच्या प्रत्येक वाक्यात तो तिच्यामध्ये हरवत चाललेला होता. मग तिने नाजूक फुलांचं भरतकाम केलेला एक छोटासा हातरुमाल त्याला गिफ्ट म्हणून दिला आणि हसत हसत म्हणाली, ही आपल्या पहिल्या भेटीची आठवण बरं. तसा तो अजून गोंधळला. आपण अडकत चाललो हिच्यामध्ये. पण नाही, आयुष्यभर या रंगाबरोबर कसं जमणार आपलं. आपल्याला किमान गव्हाळ मुलगी तरी हवी, अर्धांगिनी म्हणून. त्यानंतर ते दोघं खाली आले. ती नेहमीसारखी हसरी दिसत होती आणि तो मात्र गोंधळलेला. मग तो तिच्या वडिलांना म्हणाला, आम्ही उद्या परत भेटलो तर चालेल का, म्हणजे थोडं बोलता येईल अजून. तशी ती लाजली, पण त्याच्याही लक्षात आलं नाही. त्याच्या मनात आलं, आपल्याला तर नाही म्हणायचं आहे, मग उगाचच का म्हणालो आपण की परत भेटूया. ते घरी आले. रात्र झाली. तो गच्चीवर आला. विचार करायला लागला. नशीब अजून घरातल्यांनी निर्णय विचारलेला नाही. पण किती गोंधळ आहे. काय करावं. ती छानच आहे, पण जोडा जुळायला हवा ना. ऑफिसमधल्या लोकांना काय हिचा गोड स्वभाव दाखवायचा का. शेवटी चेहरा, रंग हेच ते आधी बघणार. पण मग मी लोकांचा विचार करून लग्न करू का माझा विचार करू. बरं, हे आलेलं पहिलं स्थळ. येतीलच की अजून काही स्थळं.
छे, उगाच बोलवलं तिला उद्या. जाऊ दे, उद्या भेटू तिला आणि नाही म्हणून सांगू तिला की सध्या लग्नाचा विचार पुढे ढकलला आहे. तिने दिलेला रुमाल हातात घेऊनच तो मग झोपून गेला. सकाळी लवकर उठून तिला नाही म्हणायचं आहे या विचारानं त्याने तिला भेटायला जायच्या जागेची वाट धरली. तिकडे ती खुश, आज परत भेटणार, काल दिलेल्या चित्रामध्ये रंग भरणार, ह्याच विचारात ती. दोघेही एका हॉटेलमध्ये भेटले. तिला बघून त्याला कसंसच झालं. तिचा चेहरा हसरा होता, प्रसन्न होता. त्याला कळत नव्हतं की कसं हिला नाही म्हणायचं. सकाळची वेळ होती त्यामुळे त्यांनी नाश्त्याची ऑर्डर दिली. साधाच नाश्ता, पोहे आणि चहा. तो तिला म्हणाला, तू बस जरा, मी आलोच 2 मिनिटात, हँडवॉश करून येतो. तो परत आला तोपर्यंत नाश्ता आला होता आणि मुख्य म्हणजे त्याच्या पोह्यातले शेंगदाणे आणि मिरच्या बाजूला काढलेल्या होत्या. तो तिला हसत म्हणाला, अरे हे कोणी केलं? ती म्हणाली, मी कालच बघितलं ना मी की तुम्हाला पोह्यात मिरच्या आणि शेंगदाणे आवडत नाहीत. त्याला कळलंच नाही की इतकी बारीक गोष्ट कशी लक्षात आली हिच्या. ती अगदी कालच्यासारखीच बोलती झाली आणि तो जास्तच गोंधळायला लागला. त्याने ठरवलं, बास नाही, आता हिला सांगायचं की तू खूप छान आहेस, गोड आहेस, पण आयुष्याचा जोडीदार म्हणून मी तुला नाही बघू शकत. आपण हे नातं मैत्रीवर थांबवूयात का? मला मैत्रीण म्हणून तू खूप आवडशील, पण लग्नाच्या फोटोच्या अल्बममध्ये मला देखणी गोरी पान मुलगी हवी आहे, तिथे तू नाही बसू शकत. थोडा वेळ गेला पण त्याची हे सांगायची हिंमतच झाली नाही. तिने दिलेला रुमाल खिशातनं बाहेर काढला. त्याच्या मनात आलं तो तिथेच ठेवून निघून जावं, म्हणजे तिला आपोआप त्याचा अर्थ कळेल. पण तो रुमाल बघून ती शहारली आणि थेट म्हणाली, तुम्ही हा रुमाल परत देऊ शकता किंवा जपून ठेवूही शकता. पहिलीच वेळ आहे आपली. तुम्हाला एक गोष्ट तर स्पष्ट होईल की पुढचं स्थळ बघताना नक्की काय हवंय. आणि एवढं बोलून ती नाजूक हसली. त्याच्या मनात आलं की किती हा समजूतदारपणा. त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि तो काही बोलणार त्याच्या आधीच ती म्हणाली, आपण न साधी गोष्ट जास्त विचार करून कठीण करून टाकतो. सरळ सोपं मनाला काय वाटतंय ते आपण बोलतच नाही. आणि जितका वेळ आपण जास्त घेतो तितका समोरच्याचं आणि स्वतःचंही मन टांगणीला लावतो आपण. तुम्ही जास्त विचार करू नका. रुमाल परत करा आणि वातावरण हलकं करून टाका. तो पुन्हा बोलायचा प्रयत्न करायला लागला. त्याला वाटलं हिला समजावावं, काहीतरी हिच्याशी बोलावं, पण शब्द फुटेना. ती उठली आणि टप्पोऱ्या डोळ्यांच्या कडांना हलकीच पाण्याची रेघ चमकवत म्हणाली, चला उशीर होतोय. माणूस जितका जास्त हळवाना तितकाच त्याला भावना समजून घ्यायला आणि त्यातून निर्णय घ्यायला लागणारा वेळ जास्त, आणि त्याहून अधिक वेळ तो निर्णय सांगायला. मग आपलं आपणच समजून घ्यावं, नाही का? ती निघून गेली आणि त्याच्या हातात रुमाल तसाच राहिला. त्यानंतर निर्णयावर फेरपडताळणीसाठी काही काळ लोटला. मध्यंतरी तो बऱ्याच मुलींना भेटला, गोऱ्या, सावळ्या, गोड, विविध स्वभावाच्या. पण प्रत्येक मुलीत त्याच्या नकळत तो तिलाच शोधत होता आणि त्यामुळे स्वाभाविकच ठोस निर्णयापर्यंत पोहोचत नव्हता. एक दिवशी सहज फेरफटका मारावा म्हणून तो जवळच्या बागेत गेला. रम्य संध्याकाळ, पसरलेली सोनेरी किरणं, पक्ष्यांची किलबिल, या सगळ्याच्या सहवासात तो एका बाकावर बसला. समोर शून्यात बघत असताना त्याला अचानक ती दिसली. त्याने त्याच्याही नकळत तिला हात हलवला. ती अनेक दिवसांनंतर अशी समोर आल्यामुळे एकमेकांकडे ते भावुकतेनं निशब्दपणे बघत राहिले आणि त्याच्या लक्षात आलं की ती एकटी नाही आहे, तर तिच्या पोटी कोणाचा तरी वंश वाढतोय. तिचं लग्न झालंय
आणि मग हळूहळू त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, गर्भारपणाचं चेहऱ्यावर आलेलं एक प्रकारचं तेज, एकंदरीतच सुखी संसार आणि सुख तिच्यावर चढलेलं होतं. का नसणार संसार सुखी तिचा? तिच्यात होतीच ताकद वाळवंटात सुद्धा फुलं फुलवण्याची. मग तीच त्याची तंद्री तोडत हसत हसत म्हणाली, काय कसा आहेस? शोध संपला का सुरू आहे अजून? तो शांतपणे म्हणाला, वेळ असेल तर बस ना. ती बसली. तो म्हणाला, आपण योग्य वेळी योग्य निर्णय न घेणं परिस्थितीच बदलवून टाकतं हे माहिती होतं, पण ते भाग्यसुद्धा बदलतं हे माहीत नव्हतं. आपल्या आयुष्याचे निर्णय लोकांच्या दृष्टिकोनातनं घेतले तर आपलं आयुष्य आपलं राहतच नाही आणि मग आपल्या हातात काही उरत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे आता की मी तुला दुखावलं आहे. आणि म्हणतात ना, एखाद्या चुकीसाठी आयुष्य मोजायचं नसतं, सरळ उच्चारायचे असतात फक्त 3 शब्द. माफ करशील मला? खरंच आय एम सॉरी. मृगजळाच्या मागे धावून खरी सोबतीण हरवली आहे मी. ती शांतपणे म्हणाली, अरे सॉरी काय म्हणतोयस? हे बघ, प्रत्येकाला आयुष्यात अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातले काही निर्णय नाईलाजास्तव घ्यावे लागतात, तर काही परिस्थिती बघून घेतले जातात. हां, पण एखादा निर्णय तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. फक्त तो एक निर्णय स्वतःसाठी आणि वेळेत घेतला ना तर त्याला अर्थ असतो. तू चुकलास का चुकला नाहीस हे मी नाही सांगू शकत, पण आता जास्त शोध घेत बसू नकोस. स्वतःवर प्रयोग करत बसलास ना तर आयुष्य कमी पडेल. आणि मग ती हलकेच हसली आणि निघाली. तो फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगतिकपणे पाहत राहिला. तिने मागे वळून पाहिलं सुद्धा नाही. पण जाताना मात्र सगळं हलकं करून गेली होती ती, अगदी मागच्या शेवटच्या भेटीसारखं. कितीतरी वेळ मग तो तसाच बसून होता. डोळ्यात साठलेल्या आसवांनी समोरचं धूसर दिसायला लागलं होतं. पक्षी घरट्याकडे परत जाताना दिसत होते आणि मग तो सुद्धा निघाला स्वतःचं घरटं सोप्या पद्धतीनं बांधण्यासाठी. श्रोते हो, ही होती सोनम भावसार यांची कथा, गोरा रंग की गोरं मन, काय निवड करू. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.